चाललोय अंबरनाथला आणि नंतर जाणार आहे बदलापूर. त्या थंडी आहे म्हणून काकांनी आग लावली. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी रोहित बनकर आणि हा माझा मित्र नयन. आम्ही चाललो आहे अंबरनाथला आणि नंतर जाणार आहे बदलापूरला आणि तिकडून आम्ही डायरेक्ट येणार गोरेगावला. सो वॉच माय ब्लॉग, सपोर्ट मी अँड सबस्क्राईब माय चॅनल. हवा वगैरे भरून घेतो टायरमध्ये. पुढच्या टायरमध्ये हवा कमी वाटते आम्हाला. सो आपला गोरेगावचा पेट्रोल पंप आहे, राम मंदिरचा. आम्ही निघालोय गोरेगाववर. आम्ही पवईला पोहोचलोय. घरामध्ये व्हिडिओ आहे पण काय करतो, आम्ही निघालोच. अर्ली मॉर्निंग आहे. थंडी तर एवढी आहे ना भाई, काय बोलू. खूप मजा येते इथे गाडीवर. फर्स्ट टाइम म्हणजे एकदम असं वाटतं ना नेहमी अशी ट्रिप करावी बाय रोड. आणि थंडीच्या मोसममध्ये तर अजून जबरदस्त, एकदम खूप मजा येते. थोडं लांब परत आलोय पण आम्हाला इकडे चायवाले एक पण टपरी ओपन भेटत नाहीये खरंच, कारण की थंडी एवढी वाजते. काय सांगू तुम्हाला आता. आम्ही शिफ्ट करतोय आता. नयन एवढे चालवली गाडी, आता मी चालवेल पुढे. असं करून आम्ही 1 बाय 1 करून हळूहळू पुढे जाऊ. एवढं बघू शकता तुम्ही, धुकं किती आहे. वाईट वाईट पूर्ण फॉग, काय दिसतच नाही पुढचं. एवढं अंधार आहे आणि प्लस धुकं एवढे, समोरचं काही दिसत नाही. थंडी एवढी इकडे, जाम थंडी आहे. कारण आम्ही दोघं आता आम्ही सासरवाडी चव घरची, आपली हक्काची चव फॅमिली रेस्टॉरंट इकडे आलोय. नयन ही आमची गाडी एक्स्ट्रीम 125 सुपर आहे. तर मी चाय वगैरे घेऊ थोडासा. बघू शकता हालत कशी झाली एकदम. बापरे, हे तुला हेल्मेट घालून हां मला नको. आम्ही आता चाय एन्जॉय करू. चाय सोबत बिस्किट वगैरे काहीतरी घेऊ. आता आम्ही चाय आणि बिस्किट बघू शकता. बघा, नयनचा चाय, माझा चाय. इकडून आम्ही ऑलमोस्ट 11 किलोमीटर काहीतरी इकडून बाकी आहे. 11 किलोमीटर आम्ही अंबरनाथला पोहोचतो. आता नयन गाडी चालवतोय. फर्स्ट टाइम नयनने चाललेली आहे, सेकंड टाइम मी, आणि थर्ड टाइम परत आता नयन. परत आता बाकी बघू काय. फर्स्ट नयन तिकडे कम्प्लिटली पोहोचवेलच. 100 मीटर फक्त बाकी आहे. आम्ही म्हणजे पोचलोच आहे. चला आपण आता. थंडी आहे म्हणून काकांनी आग लावली आहे, शेकोटी पेटवली आहे. झाडूही मारतो काका. आपण पण थोडंसं शेकोटी घेऊया, पण थंडी हा इकडे. कितीला? 7:30ला ना. आपलं ऑलमोस्ट आम्ही टाइमवरच पोचलोय. पप्पीज, हाय, से हॅलो. गुड मॉर्निंग. छोटे छोटे आहेत ना, क्यूट एकदम. बघू शकता इकडे सर्व झोपलेले आहेत. इकडे कोणीच नाही जागा जास्त. नॉगेश भाई
जय जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला जाम गर्दी असते म्हणजे रविवारी गर्दी वगैरे असते की अच्छा आम्ही लोकेशनला पोचलो आहे आता मी जरा सांगितलं इकडे की गर्दी वगैरे असते पण थोड्या वेळानंतर होईल तर इकडे आम्ही बॅग ठेवली आहे तिकडून आता आम्ही बाबा महादेवासाठी पुष्पहार वगैरे घेऊ इकडून आतमध्ये मंदिरासाठी जाऊ आता हो तयारी करतात टाइम झाला आता भक्त येतील हे आहे त्र्यंबकेश्वर सारखं सेम मंदिर आहे पण हे लोकेटेड आहे अंबरनाथमध्ये तुम्ही अंबरनाथमध्ये सुद्धा येऊ शकता टुवर्ड्स डायरेक्टली हायवे किंवा इकडून उल्हासनगरने पण येऊ शकतात सेम रूट आहे फक्त थोडंसं फरक आहे सो तुम्ही येऊन इकडे दर्शन घ्या आणि नक्की इकडे या तुम्हालाही बरं वाटेल मेरे सर पे हाथ रख तेरा चंद्रमा ललाट पे भस्म है भुजाओं में वस्त्र बांध छाल का है खड़ा पाँव में प्यास क्या हो तुझे गंगा है तेरी जटाओं में जटाओं में जटाओं में दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया मांगा कुछ कभी नहीं हर हर महादेव मित्रांनो मी आता अमरेश्वर मंदिर म्हणजे हे अंबरनाथमध्ये महादेवाचं एक मंदिर आहे तिकडे मी आलो आहे दर्शनासाठी फिरायला तर भरपूर जागा आहे पण मी हा प्लेस चॉईस केला आणि इकडे मी आलो दर्शनासाठी पण आता असं वाटतं की इकडून जायची इच्छा होत नाही माझी कारण की एवढं ब्युटिफुल प्लेस आहे प्लस इकडचं आजूबाजूचा परिसर ग्रीनरी एकदम आणि थंड एकदम क्लायमेट आहे सो असं वाटतं की इकडून जाऊच नाही तुम्ही पण नक्की इकडे या आणि भेट द्या दर्शन घ्या महादेवाचे तुम्हालाही असंच वाटेल की एकदम प्रसन्न होईल तुमचं मन प्लस तुम्हालाही अशी इच्छा होईल की इकडून मी आता परत जायची इच्छा होत नाही नक्की या आणि भेट द्या हर हर महादेव मित्रांनो